थांब बाळा, काल रात्री एक संकेत मिळाला आणि तो तुझ्याबद्दल होता. आज तुला जे कळणार आहे ते तू कोणालाही सांगणार नाहीस, कारण तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात झालं आहे. हा योगायोग नाही, कोणीतरी तुझ्यासाठी काम करत आहे. तू जिथे आहेस तिथे पोहोचणं हेच एक संकेत आहे. होय माझ्या बाळा, सगळं शांत आहे. आता तुला ते सगळं मिळणार आहे. आणि बघ, तुझ्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी अचानक थांबल्यात, काही लोक अचानक दूर गेलेत, काही स्वप्न अर्धवट राहिली आहेत, हे सगळं रँडमली नाही बाळा. कारण प्रत्येक थांबणं म्हणजे शेवट नाही. कधीकधी तो मोठ्या बदलाचा पॉज असू शकतो. तू जे सहन केलं आहेस ते कुणालाही दिसलं नाही, पण प्रत्येक क्षण मोजला गेला आहे बाळा. आता हळूहळू गोष्टी जुळायला लागणार आहेत. आता तुला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण वेळच तुझ्यासाठी बोलणार आहे. माझ्या लेकरा, बघ, घाई करू नकोस. सगळं जसं चाललं आहे तसं चालू दे. कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण नेहमी आपल्या बाजूनेच ते काम करत असतात. आता तुला सर्व काही तुझ्या मनासारखं घडताना दिसणार आहे, कारण आता तुझ्या मागची 7.5 निघून गेली आहे. तुझं दुःख सगळं संपून आता विजयाची वेळ जवळ आली आहे. जर यासाठी तू सज्ज असशील तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. हा व्हिडिओ पूर्ण बघ, कारण मध्येच सोडलंस तर तू काहीतरी मिस करणार आहेस. तुला कधी वाटलंय का की सगळं तुझ्या विरुद्ध चाललंय? तर आज जे समजणार ते आधी तुलाच कोणी सांगितलं नव्हतं. होय, तुझ्या आयुष्यात जे घडलं ते अपघात नाही. तू हा व्हिडिओ इथपर्यंत बघतो आहेस याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट आहे. तू सध्या एका अशा टप्प्यावर आहेस जिथे तुला उत्तर हवं आहे. तुला वाटतं काही गोष्टी तुझ्या कंट्रोलमध्ये नाहीत, पण आता तुला ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा केली होतीस. आता तुझं आयुष्य बदलणार, पण त्या बदलासाठी तुलाच एक डिसिजन घ्यावं लागणार आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचार, मी तयार आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढचे काही दिवस तुझ्यासाठी वेगळे असणार आहेत. आणि जर तू तयार असशील तर होय मी तयार आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण बाळा, तुला वाटत असलेलं सर्व काही दुःख आता निघून तुझ्या मागे एक आशीर्वाद असणार आहे, आणि तोच आशीर्वाद तुला पुढे घेऊन जाणार आहे. बघ बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठी नाही, कारण जे लोक अजून तयार नाहीत त्यांना हे समजणार नाही. पण तरीही तू थांबलायस, याचा अर्थ काहीतरी आहे तुझ्यात. तुला कधी जाणवलंय का की तुझ्या हातातून काही गोष्टी निसटतायत? तुला कुणीतरी थांबवतंय, पण ते थांबवणं नाही, तर तो रिडायरेक्ट होता. तुला चुकीच्या रस्त्यावरून परत वळवलं जात होतं आणि आता तू योग्य ठिकाणी उभा आहेस. फक्त एक पाऊल बाकी आहे, पण ते पाऊल टाकण्याची हिंमत सगळ्यांकडे नसतं. माझ्या लेकरा, मी तुला पुढचं दृश्य दाखवणार आहे, त्यासाठी तू तयार राहा. कल्पना कर, 5 दिवसांनी पुढे काय होणार आहे. तुझं आयुष्य पुढच्या आठवड्यात वळण घेणार आहे. डोळे बंद कर आणि स्वतःला काही दिवस पुढे इमॅजिन कर. तू त्याच ठिकाणी नाहीस. तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच कॉन्फिडन्स आहे. लोक तुला वेगळ्या नजरेने बघत आहेत आणि तुला एकच गोष्ट जाणवते, हे सगळं अचानक कसं बदललं? बाळा, अचानक बदल होत नाही, तो हळूहळू तयार होत असतो. तू जे सध्या अनुभवत आहेस तोच त्या बदलाचा स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणून घाबरू नकोस. कन्फ्यूज होणं म्हणजे काहीतरी नवीन घडतंय, आणि यावेळी तू मागे जाणार नाहीस. सगळ्यांना खुश ठेवायचं सोड, आता स्वतःसाठी जग. तुझं शांत राहणं लोकांनी कमजोरी समजली. आता बदल तू घडवणार आहेस आणि तुझं आयुष्य बदलणार आहे. खूप जास्त प्रमाणात सहन करणं थांबव. आता वेळ तुझी वेगळी आहे. लोकांना वाटतं तू काही करणार नाहीस. तू खूप वेळा शांत राहिलास, लोकांचं ऐकलंस आणि स्वतःला मागे ठेवलंस, पण आत्ता नाही. कारण एक गोष्ट आता लक्षात आली आहे, जग फक्त त्यांचं ऐकतो जे स्वतःसाठी उभे असतात. तू जेव्हा बदलशील लोकांना ते आवडणार नाही,
कारण त्यांना जुना तूच हवा आहेस. पण हा नवीन तू, स्वतःसाठी उभा राहणारा, कोणाचं ऐकून न चालणारा, हा व्हर्जिन वेगळाच आहे. आणि तू यावेळी थांबणार नाहीस. होय माझ्या लेकरा, बघ आता तुला वाटतं की तुझ्या पाठीशी कोणी नाही, तर हे समज तुझं चुकीचं आहे बाळा. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुला आता घाबरण्याचं कारण नाही. कारण आता येणारा आठवडा तुझ्यासाठी एकदम भारदस्त असणार आहे. आज ठरणार आहे तू पुढे जाणार की पुन्हा थांबणार. आज एक निर्णय तुझं सगळं आयुष्य बदलून टाकणार आहे. कारण आजचा दिवस साधा नाही बाळा. आज ठरणार, पण काय ठरणार हे बाहेरचं नाही, तर तुझ्या आतमध्ये काहीतरी ठरणार आहे. तू खूप दिवसापासून 2 रस्त्यांमध्ये अडकलायस. एक सोपा जिथे सगळं तसंच राहील, आणि एक कठीण जिथे सगळं काही बदलून जाईल. आणि आज तू कोणता रस्ता निवडतोस हे ठरणार आहे. कुणीतरी येऊन तुझं आयुष्य बदलणार नाही बाळा. कोणताही चमत्कार होणार नाही. पण तुझा एक निर्णय, तुझा एक डिसिजन जो तू आज घेणार आहेस, तो सगळं तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. तुला भीती वाटतेय हे नॉर्मल नाही. कारण बदल नेहमी अनकम्फर्टेबल असतो. लक्षात ठेव, जे लोक पुढे जातात ते परफेक्ट नसतात. ते फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. आणि आज तुझ्याकडे एक चान्स आहे. तर स्वतःलाच विचार, मी पुन्हा थांबणार नाही की यावेळी पुढे जाणार. कारण आज ठरणार आहे तुला पुढे जायचं आहे की काय. होय माझ्या लेकरा बाळा, तू चुकीचा व्हिडिओ उघडलायस. हो खरंच. कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही जे फक्त बघतात आणि पुढे निघून जातात. हा त्यांच्यासाठी आहे जे स्वतःला बदलायला तयार होतात आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करतात. जर तू तसाच असशील तर इथून पुढे तू बघू नकोस. पण जर तू थांबलायस तर एक गोष्ट क्लिअर आहे की तू तयार आहेस तुझं आयुष्य बदलण्यासाठी. होय बाळा, तू किती वेळा स्क्रोल केलंस, काही वेळा काहीतरी सुरू करून सोडलंस. सगळं माहीत आहे, पण आज काहीतरी वेगळं आहे. तू आता बदलायला तयार आहेस. फक्त बघू नकोस, ॲक्शन घे. तुला विश्वास बसणार नाही, पण जे आज होणार आहे ते सर्व काही तुझं नशीब बदलून टाकणार आहे. लोकांचा विचार करणं सोडून दे बाळा. कारण कोणीच येणार नाही तुला वाचवायला, मदतीला, तुला बदलायला. जर आज तू एक छोटासा बदल केलंस तर पुढे सगळं वेगळं होणार आहे. बघ, तुझा देव तुझ्या पाठीशी उभं राहणार आहे आणि तुझे शत्रू कायमचे वापस जाणार आहेत. जर तुला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तू कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. आणि तू कोणता डिसिजन घेतलास ते टाईप कर. माझ्या बाळा, बघ, हा संदेश तुला वाटला असेल की तुझ्यासाठी आहे तर तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.